नमस्कार, तुम्ही बघत आहात टेस्टेक न्यूज आणि आपल्यासोबत जोडलेले आहेत लीना पेशणे मॅम आणि सुनिंदा गावंडे मॅम. तर मॅम, माझा प्रश्न तुम्हाला असा होता, की काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते आपल्या प्रभागातील नाही आहेत. तर ते सामान्य जनतेची समस्या कशी सोडवू शकतील यावर तुमचे काय विचार आहेत? नाही, त्यावर विरोधच आहे सर्वांचा. कारण की जनतेला कसा हवा असतो, आपला उमेदवार आपल्या सोबत राहिल्यासारखा, म्हणजे आपल्याच एरियातला हवा असतो. आमचे तरफदार नेते म्हणजे बंडू राऊत हे जुने कार्यकर्ता आणि पूर्ण व्यक्तित्व महत्व, म्हणजे त्यांचं खूप उमेदवारी म्हणजे सर्वांना हवी आहे. जी. तुमचं काय विचार आहे? जनतेला इथले रहिवासी बंडू राऊत हे त्यांना लोकांना मान्य आहे आणि बाहेरचे व्यक्ती नको आहे अशी जनता आम्हाला सांगून राहिलेली आहे. आम्ही आता घरोघरी जाऊन फिरत आहे. आम्हाला जनता म्हणते की नाही, आम्हाला प्रभाग 18चे रहिवासी उमेदवार इथले आम्हाला पाहिजे. आणि असं तुम्हाला का वाटतं, की ते का नाही समजू शकत जनतेची समस्या? ते म्हणतात की नाही, आम्हाला जर अर्ध्या रात्री किंवा कधी काम पडलं हं. तर आम्हाला आमचे इथले 18चे रहिवासी उमेदवार बंडूजी राऊत, अजून सारिका नांदूरकर हे जे चारही उमेदवार आहेत हे आम्हाला इथले पाहिजे आहे. बिलकुल. आणि आपले काय काय विचार आहेत? आपण समोर काय काय करणार आहात ॲज अ कार्यकर्ता? ॲज अ कार्यकर्ता म्हणजे बघा, भारतीय जनता पार्टीने महिलांसाठी म्हणा किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही हं, खूप छान छान उपक्रम राबवलेले आहे. हं, त्यामुळे सर्व जनता आत्ताच्या ह्याच्यात तरी भारतीय जनता कडनं 75 लोक तर आहेच. हं. कारण की त्यांना गोरगरिबाचा काहीच म्हणजे इश्यूच नसतो. तिथे गोरगरीब राहो की ते तत्परे धावून जातात. कोणाची समस्या काय आहे त्याचा निष्कर्ष काढतात. जी. त्यामुळे जनतेमध्ये तर भारतीय जनता पार्टी ही हवीच आहे. माझं तरी जनतेला एकच निवेदन आहे, सर्वांनी आपल्याला तात्पर्य धावून येणाऱ्या व्यक्तीकडे महत्त्व द्यावे. बाहेरच्या व्यक्तीकडे लक्ष न देता आपला उमेदवार हा चांगल्या पद्धतीने निवडून द्यावे. कारण की तो नेहमीसाठी आपल्याला कामात येणार. मी जनतेला निवेदन करते की 15 तारखेला, येत्या 15 तारखेला आपल्याला सुट्टी राहील, पण ते सुट्टी कशासाठी आहे की मतदानासाठी आहे. मतदान हे तुम्ही घरी बसून नको, तर प्रत्येकाने बाहेर निघून आपल्या शेजारी लोकांना, आपल्या नातेवाईकांना, सगळ्यांना बाहेर काढून त्यांना उमेदवाराला मत द्या. आणि तुमचं एक एक मत खूप महत्वाचं आहे. हे मी त्यांना, जनतेला खूप कळकळीची विनंती करते की त्यांनी मतदान करा.